विधान परिषदेच्या निवडणुकीला ब्रेक. ठाकरे गटाने आज कायदेतज्ञांची बोलावली बैठक. सुप्रीम कोर्टात जाण्याचे दिले संकेत. बीजेपी नेते सुजय विखेंना ईव्हीएमवर शंका. ईव्हीएम आणि पीव्हीपीईटीच्या पडताळणीची मागणी. फडणवीस आणि महाजन ही पेंद्या सुदाम्याची जोडी. मराठा उभा करणार नाही, पण त्यांना निवडून येऊ देणार नाही, मनोज जरांगेंचा इशारा. येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भात येलो अलर्ट. मुंबई, पुण्यात मुसळधार पावसाचा इशारा. दादू, आपणही मोदींनाच पाठिंबा दिला होता, तेव्हा काय काढले होते? मनसे नेते राजू पाटील यांचे उद्धव ठाकरेंना चोख प्रत्युत्तर. रवींद्र वायकरांना खासदारकीची शपथ देऊ नका. थेट लोकसभेच्या सरचिटणीसांना नोटीस. ओबीसीतून आरक्षण देणे अशक्य. जरांगेंचे समाधानच होत नाही. गिरीश महाजनांच्या विधानाने वाद पेटण्याची शक्यता. महायुतीत थोडे दिवस अजितदादा नसते तर बरे झाले असते. रामदास कदम यांचं विधान. वसई हत्याकांडावर अभिनेत्री रवीना टंडनचा संताप. म्हणाली, हे पाहून माझं रक्त खवळतंय. आज सोने चांदीच्या दरात वाढ. 10 ग्रॅम सोने 72,440 वर. चांदी पुन्हा 92,000 रुपयांच्या पुढे. ओबीसी आरक्षणाचं ताट वेगळंच हवं. सरकार ओबीसी उपोषणाबाबत काही करताना दिसत नाही. प्रकाश आंबेडकर. पश्चिम महाराष्ट्रात अजित पवारांना धक्का. माजी आमदार के.पी. पाटील मवियाच्या वाटेवर. तुम्ही तुमच्या देवघरात मोदी शहांचा फोटो वापरा, बाळासाहेबांचा फोटो वापरू नका. संजय राऊत यांची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका. विखे कुटुंबाचा मला अभिमान. विरोधक आहेत म्हणून काहीही बोलायचं का? निलेश लंकेंकडून विखेंचं कौतुक. अजितदादा वेळेत आले म्हणून तुमची लंगोट तरी वाचली. दादांची कृपा विसरू नका. अमोल मिटकर यांचा रामदास कदमांना चोख प्रत्युत्तर. संघर्ष हा शरद पवारांच्या स्वभावाने रक्तातच. पिपाणीच्या गोळामुळे सातारची जागा थोडक्यात निसटली. सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली खंत. मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळणार नाही. ओबीसीच्या बड्या नेत्याचं मत. सरकार ही मागणी मान्यच करू शकत नाही असल्याचा दावा. आमच्या सुप्रियाला पंतप्रधानांपेक्षा जास्त मताधिक्य मिळाले. बारामतीमध्ये शरद पवारांची फटकेबाजी. उद्धव ठाकरे गटाचे 12 वाजलेत. आता लोकांना करमणूक नव्हे तर ठोस कामे हवीत. बीजेपी नेते रावसाहेब दानवेंचा जोरदार पलटवार. मोदी पेपर लीक थांबवू शकत नाहीत. प्रत्येक परीक्षेत हेराफेरी होते. 56 इंचाची छाती आता 32 आणि 35 इंचाची झाली आहे. राहुल गांधी.